धुळे लोकसभा निवडणूक पूर्णपणे जातीच्या समीकरणात अडकली आहे। या निवडणुकीत 4 एम फॅक्टर काम करणार आहेत। मराठा, मुस्लिम, मोदी आणि मनी हे 4 घटक कोणाच्या बाजूने कसे काम करतात यावरच इथला विजयाचा मानकरी ठरणार आहे। या 4 घटकांपैकी 2 काँग्रेसच्या तर 2 भाजपच्या बाजूने दिसतात। लोकसभेच्या धुळे मतदारसंघातली निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे। महायुतीनेही ही जागा कायम ठेवण्यासाठी कंबर कसली आहे। धुळ्यातल्या या निवडणुकीत 1-2 नव्हे तर तब्बल 4 एम फॅक्टरनी विकासाच्या मुद्द्याला दुय्यम स्थानावर ठेवलंय। या लोकसभा मतदारसंघात 4 लाखाहून अधिक मुस्लिम मतदार असून 5.5 लाख मराठा पाटील समाजाची मतं आहेत। त्यामुळे हे 2 समाज एकाच वेळी कुठल्या पक्षाच्या पाठीमागे उभे राहिले तर उमेदवार आणि मुद्दे गौण होतात। या मतांचं विभाजन होऊ नये याची काळजी काँग्रेसने घेतली आहे। एकीकडे मोदींची भीती दाखवून मुस्लिम समाजाला एकत्र आणण्याचं काम काँग्रेसचे अल्पसंख्याक नेते जोरदार करतायत, तर दुसरीकडे काँग्रेसचे सर्व मराठा नेते एका छताखाली आलेत। जे बंडखोरीच्या तयारीत होते ते सुभाष देवरे आणि सत्यजित गायकवाड यांचंही बंड शमवण्यात काँग्रेस उमेदवार अमरीश पटेल यांना यश आलंय। रोहिदास पाटलांवरही पटेलांची मोहिनी काम करून गेली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील आणि आमदार अमरीश पटेल यांचा राजकीय उदय झाल्यापासून ते एकमेकांचे विरोधक राहिले। आता मात्र दोन्हीही एकत्र आल्यामुळे आणि ज्यांनी बंडखोरी केली होती ते सुभाष देवरे आणि सत्यजित गायकवाड हेही त्यांच्यासोबत आल्याने निश्चितच त्यांना फायदा होऊ शकेल। काँग्रेसकडे मुस्लिम आणि मनी असे 2 एम फॅक्टर आहेत, तर भाजपकडे मोदी आणि मराठा उमेदवार हे 2 एम फॅक्टर काम करतील। त्यातच सुभाष भामरेंना विरोध करणारी शिवसेनाही मतभेद विसरून नेटाने प्रचारात उतरली आहे। शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे उमेदवाराच्या पाठीशी नव्हते, परंतु पक्षाने आदेश दिल्यानंतर हे सर्वच त्यांच्या पाठीशी आहेत। यामुळे महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे। जातीय समीकरणांवर काँग्रेस आघाडी आणि महायुतीची भिस्त आहे, त्यामुळं मतविभागणी टाळण्याचे डावपेच दोन्ही बाजूंकडून आखले जात आहेत। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।